श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यरांना लागे सिद्ध्याची या चरणाचरण कर जोडून या जाना विनवतसे परियेसा. जय जयाजी योगेश्वरा शिष्य जन मनोहरा. तुझी धारक भाऊसागरा अज्ञान तिमीर ज्योती तू. तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थ. वासना तत्वता झाली तुझे प्रसादे दाखविली गुरुची सोय तेने सकळ ज्ञान होय. तुझी तारक योगी राय परमपुरुषा सिद्धमुनी. श्री गुरुचरित्र कामधेनु सांगितले मज विस्तारून. अध्यापेन ध्याय माझे मनो अनेक आवडी होत असे. मागे तुम्ही निरकुले श्री गुरु गाणगापुरी आले. पुढे कैसे वर्तले विस्तारावे दातारा. ऐकून या शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषून. म्हणे शिष्य तू सगुण गुरु कृपेचा बाळक. धन्य धन्य तुझे जीवन धन्य धन्य तुझे मन. होसी तुझी पूज्यमान या समस्त लोकात. तुवा प्रश्न केल्यासी संतोष माझ्या मानसी. उल्हास होतो सांगावयासी गुरुचरित्र कामधेनो. पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा. श्री गुरु आले गाणगा भुवना. राहिले संगमी गुप्त रूपे भीमा. उत्तर वाहिनीसी अमरज संगम विशेषी. अश्वस्थ नारायण परियेसी महावर्ध स्थान असे. अमरजा नदी थोर संगम झाला भीमा तीर. प्रयाग समान असे तीर्थ अष्टतीर्थ असती तेथे. तया तीर्थाचा महिमान अपार असे आख्यान. पुढे तुझ विस्तारण सांगिने एक शिष्योत्तमा. तया स्थानी श्री गुरुमूर्ती होते गुप्य अधिप्रीती. तीर्थ महिमा करणे ख्याती भक्तजन तारणार्थ. समस्त तीर्थ गुरु श्री गुरुचरणी ऐसे बोलती वेद पुराणी. त्यासी काय असे तीर्थ गहनी प्रकाश करी क्षेत्राशी. भक्तजना तारणार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ. गोप्य होती कलियुगात प्रगट केली श्री गुरुनाथे. येथील महिमा अनुक्रमेशी सांगा पुढे विस्तारसी. प्रगट झाले श्री गुरु कैसी सांगणे एक चित्त. ऐसा संगम मनोहर तेथे वस्ती श्री गुरुवर. त्रिमूर्तीचा अवतार गोप्य होय कवनीपरी. सहस्र किरणे सूर्यासी केवी राहवले गोपेसी. आपोआप प्रकाशी होय सहज गुण तयाचे. वस्ती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी. तया गाणगा पुरासी मध्यांग काळी परियेसा. तया ग्रामे द्विजवर असती एक शत घर होते पूर्वी अग्रहार वेदपाठक ब्राह्मणस्ती. तया स्थानी विप्र एक राहत असे सुशीनिक देख. भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी. वर्तत असता दारिद्र्यदोषी एके असे एक वांज महिषी. व्यसन घातली तियेसी दंतहीन अति वृद्ध. नदी तीर मळीसी क्षार मृतिका व्हावयासी. नित्य द्रव्य देती त्यासी मृतिका क्षार व्हावया. तेने द्रव्य वरो घेत्या येणे रीती काळ कर्मिता. श्री गुरुनाथ अतिप्रीती येती भिक्षेसी त्याच्या घरी. विप्र लोक निंदा करती कैसा आला येती म्हणती. आम्ही ब्राह्मण असो श्रोती न येई भिक्षा आमच्या घरी. नित्य आमचे घरी देखा विशेष अन्न अनेक शाखा. असे दाजोनी येती एका त्या जातो दारिद्र्याच्या घरी. ऐसे बोलते विप्र समस्त भक्त वसर श्री गुरुनाथ. प्रपंच रहित परमार्थ करणे असे आपुल्या मनी. पाहे पा विदुरांच्या घरा प्रीती कैसी शारंगधरा. धन राजद्वारा कधी नवचे परियेसा. सात्विक बुद्धी जे पर्वती वर्तती. श्री गुरूंचे त्यासी अतिप्रीती. यह सौख्य अपरागती देतो आपल्या भक्तासी. ऐसा कृपाळू परम पुरुष भक्तावरी प्रेम हर्ष. त्यासी दुर्बळ काय दोष रंक राज्य देऊ शके. जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परियेसा. वर देता दारिद्र्यासी राज्य होय श्रुतीशी. ब्रह्मदेव आपल्या करी लिहिली असती दृष्ट अक्षरे. श्री गुरु चरण संपर्के दृष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे भिद्र श्री गुरूंचे वर्णू न शके माझे वाचे. थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे. श्री गुरु जाती तया घरा. वर्तत असता एके दिवशी न मिळे वरो त्या ब्राह्मणासी. घरी असे वांजमयशी नेली नाही मृतकेशी. तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी. महाउष्ण वैशकमासी मध्यांग काळी परियेसा. ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विज गृहाप्रती. विप्र गेला याचकवृत्ती विनविता त्याच्या घरी असे भिक्षा म्हणता. श्री गुरुनाथ प्रतिव्रता आली धावत. साष्टांगी दंडवत करीती झाली तैवेळी. नमन करुणे श्री गुरुसी विनोदसे भक्तीसी. आपला पती याचकवृत्तीसी गेला असे अवधारा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येतील पती त्वरित. तववरी स्वामी बैस म्हणत पुढे घातले बैसवया. श्री गुरुमूर्ती हास्यवंदन बैसन झाले शिवासन. तिये विप्र श्रेयसी वचन बोलती. क्षीर का हो ना घालिसी. तुझे द्वारी असती महिषी. का क्षीर का हो न घालशी भिक्षेसी. आम्हा देतू का चाळीशी नाही वरू म्हणून या. श्री गुरुवचन ऐकून विप्रवनिता करीन मन. वांज महिषी दंतहीन वृद्धत्व झाले.
तियेशी उपजातची आमच्या घरी वांज झाली दगडापरी गाभा न वाचे कवनेपरी रेडा म्हणून पोषितो याची कारणे तियेशी व्यसन घातली परियेशी वाहता ती मृतिकेशी तयाने आमचे योगक्षेम श्री गुरु म्हणते तियेशी मिथ्या बोलसी आम्हासी त्वरित जाऊनी महिषेशी देहुनी आणि क्षीर आम्हासी ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी काष्टपात्र घेऊन गेली त्या दोहावया श्री गुरुवचन ऐकून विप्रवणिता जाता क्षण दुबली क्षीण संतोषीन भरणे दोन ते वेळी विस्मय करती विप्रवणिता म्हणे क्षीरत्वात हा तत्वता याचे वाक्य परिसरता काय नवर म्हणत क्षीर घेऊन घरात आली विप्रवणिता त्वरित तापवेळी झाली अग्नित सेवेची विनिता परियेसी श्री गुरु म्हणते तियेशी घाली हो क्षीर भिक्षेसी जाणे आम्हा स्वस्थानसी म्हणून निरोपिती ते वेळी परसविण्या स्वामीचे वसन घेऊन आले क्षीर भरण केले श्री गुरुनाथे प्रक्षान अति संतोषे करून या संतोषीने श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राही निरंतर पुत्रपुत्री स्त्रियायुक्त तुम्ही नांदाल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमस्थानी आपल्या श्री गुरु गेले संगमासी आपला आला विप्र घरासी एकता झाल्या विस्तारसी महिमा श्री गुरुमूर्तींचा मने अभिनव झाले थोर होई लक्ष ईश्वरी अवतार आमच्या दृष्टी दिसेनर परमपुरुष तेचे तोची सत्य विप्र म्हणे श्रीयसी आमचे गेले दारिद्र्य दोषी भेटी जाहरी श्री गुरुविशेषी सकाळभिष्ट साधिली म्हणून या मनी निर्धार करती भेटी जाऊ केच्या येथे हाती घेऊन आरती गेले दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुशी गंधाक्षता पुष्प धूपती पेशी नैवेद्य तांबूल प्रदक्षिणेशी पूजा करती सद्भावे येणे परी विधिजवर लादा जाहला जैसा वर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य झाले जाणे सिद्ध म्हणे शिष्यासी श्री गुरु कृपा होई जासी दैन्य कैसे त्या नरासी अष्टस्वर भोगितसे म्हण सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचैत्र विस्तार एकता होय मनोहर दैन्य वेगळा होय दुर्ग इति श्री गुरुचैत्रामृत व्यांध्या महिषी दूध देत निश्चया ते बळे सत्य भाग्य आले विप्रासी इति श्री गुरुचैत्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती व्याख्यानाया सिद्ध नाम धारक संवादे वांध्या महिषी दंत दोहन नाम द्वादशोध्याया श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ओवे संख्या 63 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।